मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण काळ्या विद्येचो एक भयंकर सत्य अनुभव बघणार असो। एखाद्या माणसान आपल्यावर काळी विद्या केल्यान तर किती भयंकर प्रकार घडू शकता या तुमका या गोष्टीत कळतच। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। आजची गोष्ट कानविंदे कुटुंबियांची असा। 19व्या शतकात त्यांच्यासोबत ह्यो भयंकर प्रकार घडलो होतो। तेव्हाचो काळ जुनो जरी असलो तरी हा कुटुंब होता ता आधुनिक विचार मानणारा होता। म्हणजे भूतप्रेत, काळी विद्या, तंत्रमंत्र अशा सगळ्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही होतो। पण त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो बऱ्याच लोकांसोबत घडता, पण कधी कधी त्यांका तो समजत नाही। चला तर मग आपण बघूया त्यांच्यासोबत नक्की काय घडला। आम्ही कानविंदे कुटुंबीय, आधुनिक विचार मानणारे, आम्ही ह्याआधी कधीच काळी विद्या, तंत्रमंत्र, करणी ह्या सगळ्यांवर कधीच विश्वास ठेवूक नाही होतो। पण आमच्यासोबत एक असो काय प्रकार घडलो त्यानंतर मात्र आमका या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवूचोच लागलो। कारण सत्यासोबत असत्य असता, तसाच परमात्मासोबत ही काळी शक्तीसुद्धा असता याची आमका त्या घटनेनंतर जाणीव झाली। ह्या घटनेदरम्यान माझे वडील आजारी पडले आणि त्यांका अजूनव ता सगळा भोगूचा लागता। तर 1981 ते 90च्या आसपासची ही गोष्ट असा। आम्ही एका गावात रवासाठी जमीन विकत घेतलं होतं आणि त्या जमिनीवर स्वतःचं घर बांधून आम्ही त्या घरात राहणार होतो। आणि ठरल्याप्रमाणे आम्ही ती जागा विकत सुद्धा घेतलं आणि लगेचच घराचं काम सुद्धा सुरू झाला। सगळा काही चांगला चालला होता। पण काही दिवसांनी एक माणूस त्या जमिनीवर इलो। तो दिसाक जरा विचित्रच वाटत होतो। माझी आई थयच बसली होती। त्या माणसाक बघून आई पटकन त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, काय हो, काय काम होतं काय? तसं तो माणूस वेगळ्या सुरात म्हणालो, तुम्ही माझ्यासोबत बरोबर नाही केलास। ही जागा माझी आ, मी माझ्या मोठ्या मुलासाठी ही जागा विकत घेणार होतोय। त्या माणसाची ती वाक्य ऐकान आई म्हणाली, अहो मग तुम्ही आमच्या आधी ही जागा विकत घेऊ काही होती, ती नाही कशात घेतलास? आम्ही ही जागा विकत पण घेतलं आणि बघा घराचं काम सुद्धा चालू असा, तुमका जरा उशीरच झालो। पण त्यावर तो माणूस पहिल्यांदा काय बोललो नाही। पण काही वेळ शांत उभं राहून तो पटकन म्हणालो, तुम्ही ही जागा घेऊन बरोबर नाही केलास। तुम्ही माझ्या आधी ही जागा विकत घेतलास आणि हीच तुमची सगळ्यात मोठी चूक असा। त्या माणसाची ती वाक्य ऐकान आईक जरा भीतीच वाटूक लागली होती। तशी आई पटकन म्हणाली, अहो तुमका जर या जागेची एवढी गरज असत तर मग एक काम करा, आमका या जागेचो आणि या घराचा जो काय खर्च झालो हा तो देवा, आम्ही जागा तुमका देतो, आम्ही खयची तरी बाजूक दुसरी जागा बघू। पण त्यावर तो माणूस म्हणालो, आता खूप उशीर झालो हा। तुम्ही ज्या किमतीत ही जागा घेतलास त्याच किमतीत तुम्ही माका देतलास आणि त्यात तुमचं घराचं काम सुद्धा सुरू, म्हणजे तो अजून खर्च। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तुम्ही ही जागा ज्या किमतीत घेतलास त्याच्या अर्ध्या किमतीत ती मी घेणार असतंय। आईक पहिल्यांदा वाटला होता की त्या माणसाक खरोखरच त्या जागेची गरज असा। पण आता मात्र आईक कळून चुकला होता की हो काय आपल्या त्या जागेचे पैसे देऊचो नाही। आणि त्याचं बोलणं सुद्धा खूप विचित्र होता। अर्ध्या किमतीत ह्यो विषयच आईक काय समजलो नाही होतो। तशी आई म्हणाली, जा काय झाला तर झाला, आता तुम्ही जावा, मी काय आताही तुमका जागा देऊ शकत नाही। आईची ती वाक्य ऐकान तो माणूस चांगलंच रागावलो आणि रागारागान थैना जाऊक लागलो। आणि जाता जाता तो तोंडात काहीतरी पुटपुटत थैना गेलो। पण त्यावेळेक आईन काय त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। बघता बघता वेळ पुढे सरकाक लागलो आणि आमचं त्या घर त्या जमिनीवर उभा राहिला।
पण तो अजून पूर्ण झाला नाही होता. बाहेरसून मातीन लिपूचा बाकी होता, पण त्याच आधी आम्ही त्या घरात रवाक गेलो होतो. पण ज्या दिवसापासून आम्ही त्या घरात पाऊल ठेवलं त्यानंतर आमच्या भोवती या काळ्या विद्येचा जाळा पसरला गेला. आणि त्या सगळ्या समजाक आमका खूपच उशीर झालो, कारण आमका दर दिवशी रात्री घराच्या भिंतींवर रक्ताचे शिंतोडे आणि कधी तर जंगली प्राणी मिलेल्या अवस्थेत सापडायचो. त्यांका कोण थंय मारून टाकायचा ह्या काय आमका समजत नाही होता. पण तुमका सांगितल्याप्रमाणे आम्ही आधुनिक विचार मानणारे होतो, त्यामुळे असल्या काळे विद्येचो तंत्रमंत्र भूतप्रेत यावर आमचा विश्वास नाही होतो. आणि त्यामुळेच आम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. पण 1984 सालची गोष्ट असा, रात्रीची वेळ होती. अचानक आमच्या कौलावरना मोठमोठ्यान आवाज येऊक लागलो. असं वाटत होता की कोणतरी दगड फेकता आणि ते सगळे दगड येऊन आमच्या घराच्या कौलावर येऊन पडतात. जसं तो आवाज सुरू झालो तसे आम्ही सगळे धावत धावत बाहेर इलो, तर खरोखरच दगड कौलावर पडत होते. तेवढ्यात माझ्या बाबांनी चारावल्या दिशेन जाऊन बघितल्यानी, पण आमच्या घराच्या आजूबाजूक त्यांका कोणच सापडला नाही. पण घडलेल्या प्रकारावरना आमका समजला होता की हो सगळो प्रकार एकच माणूस करूक शकता. कारण आईनं आमका सगळ्यांका सांगितल्यान की तो एकच असो माणूस असा जेका आम्ही जमीन आणि या घर बांधलेला अजिबात आवडला नाही. मग पुढच्या दिवशी माझे वडील पोलीस चौकीत गेले आणि त्या माणसाच्या विरोधात तक्रार नोंदवल्याने मग पोलिसांनी सुद्धा त्या माणसाक ताब्यात घेतल्याने, पण आमच्याकडे त्याच्या विरोधात कसले पुरावे नसल्यामुळे ते का काय फार काळ पोलीस चौकीत ठेवू शकले नाही. लगेचच तो माणूस मोकळं झालो आणि त्या सगळ्या प्रकारानंतर तर तो माणूस भयंकरच चिडलो. आधीच ते तो आमच्यावर राग होतो आणि आता तर तो चांगलंच पिसाळलो होतो. ह्या सगळ्या प्रकारानंतर एकच दिवस चांगलो गेलो. पुढच्या दिवशी रात्री अचानकच माझ्या वडिलांच्या पोटात दुखाक लागला. माझ्या आईन घरगुती सगळे उपाय करून बघितल्यान, पण त्यांची पोटदुखी काय थांबाचं नाव घेत नाही होती. आणि पुढे तर त्यांचे ते वेदना असह्य झाले. मग नाईलाजान आम्ही वडिलांका घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी त्यांका तपासल्याने आणि काही औषधं वगैरे देऊन त्यांका परत घराकडे पाठवल्याने, पण त्याआधी ते म्हणाले ह्यो पोटातल्या गंभीर आजाराचो संकेत असाक शकता, पण तुम्ही आधी औषधं घेऊन बघा, बरा वाटलं तर ठीक, नाहीतर मग परत येवा. मग आम्ही थैसून घराकडे इलो. एकदा दोनदा औषधं घेऊन वडिलांची पोटदुखी तर थांबली होती, पण जशी रात्र झाली तशी ती पोटदुखी परत चालू झाली आणि ह्यावेळेक आधीपेक्षा अजूनच दुखाक लागला होता. आणि याआधी त्यांना असं त्रास झालो नाही होतो. अचानकच त्यांची पोटदुखी चाळवली होती, म्हणून आम्ही लगेचच परत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलो. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांची सगळी चाचणी करून बघितल्याने तेव्हा समोर असा येला की त्यांका मूतखडू झालो होतो आणि त्याचं प्रमाण एवढा होता की ऑपरेशन केल्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो. मग त्याच दिवशी माझ्या वडिलांचा ऑपरेशन वगैरे झाला आणि 2 दिवसानंतर त्यांनी माझ्या वडिलांका घराकडे पाठवल्याने, पण तेव्हापासून माझे वडील नीट काही खात पित नाही होते. आमका पहिल्यांदा वाटलेला की ऑपरेशन करून इल्यामुळे असा काहीसं झाला असात. काही दिवस गेले की बरा वाटत, पण तसा काय घडत नाही होता. दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती खूपच खालावत चालली होती. आणि त्यानंतर एक भलतोच प्रकार सुरू झालो. रात्रीच्या वेळेक त्यांका भयानक स्वप्न पडाक लागली होती. त्यांका सतत असं भासायचा की कोणतरी त्यांका मारूक बघता, कोणतरी त्यांचं गळो आवळता. ते झोपेसून गडबडान जागे व्हायचे आणि मोठमोठ्यान ओरडायचे. आणि बघता बघता ह्यो प्रकार अजूनच वाढलो. रात्री बेरात्री मोठमोठ्यान ओरडणं, जमिनीवर डोके आपटणं, हातपाय आपटणं, तोंडातल्या तोंडात कायव पुटपुटणं, कोपऱ्यात जाऊन कोणाशी तरी बोलणं, ह्या सगळं काय घडत होता हे आमका समजत नाही होता. अक्षरशः त्यांका पकडून पकडून आम्ही झोपवचो प्रयत्न करायचो. आमच्या आनंददायी कुटुंबाक कोणची तरी नजर लागल्यासारखा वाटत होता, कारण अचानकच सगळा पलटून गेला होता. वडिलांशी काय बोलूक गेला
तर ते सांगायचे, तो काय थंय माणूस उबो हा त्याच्याशीच बोलतय. पण आमकां मात्र थंय कोणच दिसत नाही होता. आम्ही समजलो की वडिलांका मानसिक आजार सुद्धा सुरू झालो हा. पण ह्या सगळा अचानक कसा घडला ह्याच समजत नाही होता. आधीच एक आजार असून ते बाहेर पडले आणि आता हे नवीन प्रकार. पण एक दिवशी अशीच रात्रीची वेळ होती. आईच्या कानावर एक आवाज पडलो. असं वाटत होता की कोणतरी बाहेर मोठमोठ्यात रडता. तशी आई घराच्या बाहेर पडली. घराच्या कोपऱ्यावर एक बाई बसली होती आणि ती मोठमोठ्यात रडत होती. पहिल्यांदा आई जरा घाबरलीच, पण हिम्मत करून शेवटी ती त्या बाईच्या जवळ गेली. तेवढ्यात तिचं लक्ष घराच्या भिंतीवर गेलो. परत तेच रक्ताचे शिंतोडे त्या भिंतीवर उडले होते. आणि जेव्हा तिने परत त्या बाईकडे बघितले आणि थंय जा काय तिका दिसला, त्या दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्या ठिकाणी ती बाई बसली होती त्या ठिकाणी एक जंगली प्राणी मरून पडलो होतो आणि ती बाई अचानकच नाहीशी झाली होती. आणि हा एकदम क्षणार्धात घडला होता आणि असा होणं तर शक्यच नाही या आईक समजला. आई धावत धावत घरात गेली आणि पटकन दार लावून घेतले. घडलेल्या प्रकारामुळे तिका सरसरून घाम फुटलो होतो. आणि ह्या दिवसापासून असे पुढचे कित्येक दिवस असंच काहीसो प्रकार आमच्या घरात घडत होतो. मग त्या सगळ्या कंटाळान आई आपल्या बहिणीकडे गेली आणि तिका हे सगळं प्रकार सांगितले. तेव्हा तिच्या बहिणीन तिका एका तांत्रिकाकडे घेऊन गेली. माझ्या आईचो त्या सगळ्यावर विश्वास नाही होतो, पण बहिणीच्या सांगण्यावरना तिने तो सुद्धा मार्ग निवडलाय. कारण अजून काही तिच्याकडे पर्याय नाही होतो. जेव्हा ती तांत्रिकाक भेटली तेव्हा त्या तांत्रिकान सांगितले की तुमच्या त्या जमिनीवर काळ्या विद्येचो भयंकर प्रभाव असा. मग एक दिवशी त्या तांत्रिकान माझ्या वडिलांका संमोहित केल्यान आणि त्या दरम्यान तिका समजला की हो सगळं नेमकं काय प्रकार असा. तो म्हणालो की यांच्यासोबत कोणतरी खूप वाईट करूक बघता आणि ह्या सगळ्यात यांचं जीव सुद्धा जाऊ शकता, इतका ताप भयंकर असा. त्याने असं सांगितले की तुमची ती संपूर्ण जागा भयानक प्रेत आत्मांनी भरून गेलेली असा आणि हा सगळा काळ्या विद्येनंच कोणीतरी केलेला असा. जाणून बुजून ते सगळे आत्मा तुमच्या जागेवर सोडलेले असत. मग त्यानंतर त्या मांत्रिकान त्या जमिनीवर येऊन खूप पूजा अर्चना केल्यान. त्या दरम्यान आमका समजला की हा सगळा जा कोणी केलेला असा तो एक 50च्या वयाचो माणूस असा. त्या मांत्रिकाची ती वाक्य ऐकान आईक पटकन समजला की हा सगळा त्याच माणसान केल्यान जे काही जमीन होई होती. आईन लगेच त्या माणसाविषयी चौकशी केल्यान. तेव्हा तिका समजला की त्या माणसाची नियतच खराब होती. तो काळी विद्या करणारच माणूस होतो आणि काळ्या विद्येच्या जोरावर ही सगळी जमीन तो अर्ध्या किमतीत घेणार होतो. पण आमचाच नशीब खोटा निघाला की त्याच्या आधी आम्ही ही जमीन विकत घेतलं आणि नको तो प्रकार आमच्यावर ओढवून घेतलं. आम्ही ह्या सगळ्यात चांगलेच अडकलं होतं. अक्षरशः त्या तांत्रिकान पुढचे 10-15 दिवस आमच्या घराकडे येऊन रोज रात्री साधना केल्यान आणि त्याच्या त्या अथक प्रयत्नांका 13व्या दिवशी यश इलो. त्याने आमच्या घराभोवती फिरणाऱ्या त्या प्रेतात्म्यांका थैसून दूर केल्यान. आम्ही त्या सगळ्यातून मुक्त झालो होतो. पण तरी देखील आम्ही त्या घर कायमचं सोडून दिलं. कारण एवढं सगळं करून सुद्धा आमका ते अजून काहीतरी असल्याची जाणीव सतत व्हायची. त्यामुळे त्या घरच सोडून जाणं ह्यो आमका सुरक्षित आणि योग्य मार्ग वाटलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब तर केला असालच. चुकन जर कोणचं रावलं असात तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.